नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार सर्व बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार। काय मंडळी, मस्त आबद आहे ना। आता उन्हाळा लागून राहिला, उन्हाळा मस्त आता ऊन तपत जाईन, लगन सराया मस्त सुरू धूम धडाक्यात सुरू होणार आहे। धावपळ चालू आहे सध्या नवरदेवाची, नवऱ्या पायासाठी, नवऱ्या मुलीची बी धावपळ चालू आहे आता नवरदेव मुलं पायासाठी, आणि मुलाची बी चालू आहे मुली पायासाठी। हे तर तुम्हाला आता माहिती आहे, सांगायचं काम नाही। उन्हाळा लागला की आपली ही जी साधी मंडळी आहे ना, आपली तुम्ही आम्ही हे जे उन्हाळ्यात लग्न करणारी मंडळी, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लग्न करणारी मंडळी वेगळी असती, बरोबर ना। पावसाळा लागला की पावसाळ्यात लग्न करणारी मंडळी वेगळी, हिवाळा लागला की हिवाळ्यात लग्न करणारी मंडळी वेगळी। पण ते तुम्ही आम्ही ही मंडळी थोडी वेगळी। आपली मंडळी मस्त कडक उन्हाळ्यात, कडक ऊन, कुठं बसा टेन्शन नाही, अशी आपली मंडळी सगळी उन्हाळ्याची वाट पाहणाऱ्या, उन्हाळ्यामध्ये लग्न सराया सुरू झाल्या म्हणजे त्या लग्न सरायाचा स्वाद घेणाऱ्या, आनंद घेणाऱ्या। हा आता टाइम सुरू झाला आपला। नवरदेव मुलं नवऱ्या पाहू राहिले, आणि नवऱ्या मुली सुद्धा त्याच्या घरचे मुलं पाहू राहिले। लग्न होतीन हो, लग्न परंपरा आहे, लग्न पूर्वीपासून चालत आले, लग्न पूर्वीपासून चालत आले, आता बी चालू आहेत आणि समोरही चालू राहणार। ही परंपरा आहे, ही मोडणार नाही, बरोबर ना। मोडणार नाही परंपरा, ही काळाची गरज आहे। लग्न करावं लागणार आहे, पोराला बायका करावं लागणार आहे, पोरीला नवरे करावं लागणार आहे, आपला प्रपंच धकवायसाठी, आपले सुखी जीवन उपभोगायसाठी, आपला येल मांडवावर जायसाठी, लेकरं बाळ व्हायसाठी हे लग्न करावं लागणार आहे, बरोबर ना। का दुसरं काही आहे तुमच्या ध्यानात? लग्न कशासाठी करायचं म्हणून आहे दुसरं ध्यानात? आपल्या ध्यानात सगळे हेच असतंय, हात पिवळे करून टाकायचे। लगन सराई आली, वय वाढू राहिले, कवळ्या वयात जर लग्न झालं तर चांगली गोष्ट आहे। प्रत्येकाचा मत हेच असतंय की बा लहान वयात लग्न व्हायला पाहिजे। वय तेच लग्नाचं जे ते लहान वय म्हणजे मी काय लहान वय, लहान मुलगी, कुकुल बाळ अशातला विषय नाही बरं का। लहान वय म्हणजे बा तुमचे किमान 18, 19, 20 वर्षाची नवरी, आपला नवरदेव लय झालं तर 22, 23, 25, बरोबर ना। तर आता 25 वर्षाचा नवरदेव, 20 वर्ष 22 वर्षाची नवरी, असं जमतेम असा सगळा धूम चालू आहे आता पान पोरीची। पण आता तितकी कवळी मंडळी आता राहिली नाही पहा। आपलं एक बोलणं चाललंय तुमच्याशी, आता गप्पा गोष्टी मारासाठी म्हणून बसलो, पण तशी कवळी मंडळी आता राहिली नाही। आता निबार मंडळी झाली सगळी, धोड धोड म्हणता येईल त्याला, धोड। पोरीचं वय आता तुम्हाला सापडणार नाही, आता 19-20 वर्षाची पोरगी सापडणार नाही। आता नवऱ्या सापडतीन आपल्याला 25, 27, 28, 29, 30, काही त्या रेंजच्या पुढं। चुकीचं सांगणार नाही, काहून एवढे वय झाले। पोरगा बी जर असेल ना तर पोरगा बी 28, 30, 35 त्याच्या बी पुढं। काहून एवढे वय झाले? लग्न तर होणार आहे हो, लग्न करावं बी लागणार आहे, होणार बी आहे, आणि ज्याचे नाही झाले ते ठोळे हिंडणार बी आहे, आणि त्या पोरी बी आहे ना मग चालल्या हात धरू धरू। काय करणार आहे? मायबापाची आशा वाढल्या, नोकरीवाल्याला देऊ म्हणता म्हणता पोरी उपर झाल्या, वय वाढलं तरी मायबापाच्या अजून म्हणते बाबा नाही नाही नोकरीवाल्यालाच देऊ। द्या बाबा नोकरीवाल्याला द्या, पण त्या बिचारीचं चांगलं करा। जे वय असतं ना भाऊ फुलायचं, त्या फुलायच्या वयामध्ये जर बहरायच्या
वयामध्ये जर ती गोष्ट कोणतीही गोष्ट चांगली वाटते पहा, चुकीचं बोलतो का मी? ती गोष्ट उमलायच्या बहरायच्या टायमाला व्यवस्थित वाटते, पण तसा काळ आता राहून नाही राहिला, तशी वेळ भेटून नाही राहिली. नवऱ्या बी निबर भेटू राहिल्या आणि नवरदेव बी निबर भेटू राहिले, त्याला नाविलाज आहे आपला. पालकाची आशा वाढली. पालक म्हणते बा आपल्याला चांगल्या प्रकारचा नोकरशाहीवाला माणूस पाहिजे, नोकरीला पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. तुम्हाला सांगतोय 10-15 वर्षाच्या काळामध्ये कोणता एवढा नवरदेव चांगल्या ड्युटीला लागला हो? हाय तुमच्या ध्यानात? आपण बंदी टीम त्याच्या गावात जाऊ, बा ह्यो चांगल्या ड्युटीला लागला. सगळे लहान 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 ड्युट्या आपल्या सामान्य माणसाला शोभतीन अशा ड्युट्या आहे, साध्या ड्युट्या. त्यात नाव नाही घेत मी आता, त्या कोणत्या कोणत्या ड्युट्या आहेत बाबा साध्या. ह्या कामाला मंडळी आहे, मोठमोठ्या ड्युट्याला नाहीये. आता काय झालं, नोकऱ्या नाही, त्याच्यामुळं पोरीचे बाप आले आयटीत. ते काही म्हणते आता आम्हाला सरकारीच पाहिजे, फक्त सरकारी पाहिजे बाबा हो. सरकारी का द्या ना, पण टायमाचं बंधन पाळा, ब्रेकरचं बंधन पाळा. ब्रेकरच्या पुढं जर तुम्ही जोरान जायचं म्हणलं तर गाडी तुमची कुदणार आहे आणि पोरगी तुमची चिंगाट जाणार आहे. त्याच्यामुळं दादा हो, आपण आपला पाय सावरून एकदा हात पिवळे करायचे ना, करून टाका बाबा हो. मी काही तुमच्या पोरीचं वाईट व्हावं अशी काही चितत नाही आशा. चांगलं करा, पण वेळेचं भान ठेवून करा. त्या लेकराचं वय फलायचं फुलायचं उमलायचं आहे ना, त्या पिरियडमध्ये करा. का धोड झाली निबार झाली त्या टायमाला लग्न करायचं का? नवरी दिसन का ती? दिसन नवरी? आणि हा बी येडा 30-35-40चा हा दिसणार आहे नवरदेव. अरे मंडळी सगळी निबार धोड झालेली, काय मिळे. मार्केटमध्ये जाताना तुम्ही शेंग भेंडी घ्यायला तर कवळीच पाहून घेता ना. कवळी का धोड भेंडी आणता, धोड भाजीपाला आणता, धोड काही आणता का? नाही, कवळे. त्यात कवळेपणा पाहिजे म्हणजे आनंद राहतो पा. त्याच्यामुळं काय आहे ना, लग्न सराई होणार आहे. सगळ्या बंधूजनाला सांगायसाठी इथं बसलो थोडा वेळ तुमच्याशी हितगुज करायसाठी, तुमच्याशी 2 शब्द बोलायसाठी, की ही मंडळी माझी जेवढी जवळची मंडळी आहे ना अंतकरणातली, या सगळ्याला एकदा सांगून टाकणे बाबा हो, तुमच्याकडं पोरगी असन, मुलगी असन, नवरी वयाची असन, हात पिवळे करा. नोकरीची आशा धरता 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 पोरी 30च्या झाल्या. खोटं बोलतो का? पोरी 30च्या झाल्या. त्या बिचारीनं कौरक जेवणी जाळाव, कौरक जेवणी जाळाव आणि घरातल्या घरातच त्या तव्यावर टाकलेल्या एखाद्या लायासारख्या जळाव. कौरक म्हणजे आपण त्या पोरीचे मायबापाला मत एक म्हणणं आहे, तुम्ही तुमचे लग्न केले कवळ्या वयात मस्त आणि मजा मारल्या, आणि तुमचे लेकरं आता त्याला काहून तसं करू राहिले, आडून पाहू राहिले. तुम्ही मी म्हणतो तुम्हाला, मी आता आपशब्द बोलले तर तुम्हाला ते आवडणार नाही पहा, पण तुमचं झालं चांगलं आणि तुमच्या लेकराचं चांगलं म्हणता म्हणता चांगलं म्हणता म्हणता कंस यायला लागले ना त्याला. चुकीचं बोलणार नाही, कंस येऊ राहिले. मग बा आता ते कंसायला मग पाखरं येणार, चोची मारणार, दाणे टिपणार आणि तुमचं कणीस वापास होणार, वापास. मग आपल्याला कणीस वापास करायचं नाही. वेळेचं महत्व सांभाळायचंय, वेळेचं बंधन पाळायचंय. नवरी म्हणजे अशी गुलाबाच्या फुलासारखी टवटव दिसली पाहिजे, अशा 8 दिवसाच्या कोमेजेल फुलासारखी नाही दिसली पाहिजे. आणि नवरदेव बी असा गुबगुबीत, बिलकुल असा काटा टोचलं तर रक्त निघणं असा नवरदेव पाहिजे. का त्यो बी असा टन टन झाला, ढुंगाल चड्डी बेल्ट जर काढला ना पोरायचा तर ढुंगाच्या खाली चड्ड्या चालल्या आपोआप. खोटं नाही सांगणार मी, या आपोआप गोड राहिल्या. काहून जवान्या जळून चालल्या ना हो.
ती राहिली नाही, ती खूबसूरती राहिली नाही, ती महक राहिली नाही, ती रुबाब राहिला नाही, ती जवानी राहिली नाही, ते काय नाही हो. सगळं आता हे सगळं भंगार झालं. काहून? पोराला वेळेत पोरी भेट्या ना, आणि पोरीला वेळेत नवरे भेट्या ना, आणि त्याला जबाबदार आहे माय बाप. यायला चांगला नोकरीवाला जावाई भेट्या ना. मग हे व्हायचं कधी? हे व्हायचं कधी? त्याच्यापेक्षा बाबा हो, तुमच्या लेकीचे तुम्ही मायबाप मालक आहे, आम्ही नाही. फक्त आम्ही विनंती करू शकतो की लेकराच्या जीवाशी छळू नका, आणि असं त्याला इकडं तिकडं पळवू नका, आणि तुमच्या तोंडाला काळं लावून घेऊ नका. बरोबर ना? त्याच्यापेक्षा धूमधडाक्यात तुमच्याकडे जर लय मोठा बखळ पैसा असन, भंगाट उडवा, धूमधडाक्यात लग्न करा. साधा माणूस असन, पैसा कमी असन, तुमच्या परीनं चांगल्या प्रकारचं लग्न मस्त आबद थोडक्यात करा. पण वेळेचं बंधन पाळा. लेकरायला छळू नका, त्याला टाळू नका. काय लेकरं लय जळतात हो, पण तुम्हाला कधी कळायचं? मायबापाला कळायलाच पाहिजे. तेव्हा जेव्हा मायबाप कळतील, ज्याचे मायबाप सुशिक्षित होतील, त्या टायमाला त्या पोरीचं कल्याण होईल, त्या पोराचं कल्याण होईल. चला बंधू, मी जे सांगितलंय, मी जे बोललोय तुमच्याशी, या गप्पा मारल्या पा मोकळ्या, एक मनातलं एक काढून टाकलं, तुमच्या समोर मांडलं की दादा हो, ताई हो, बहिणी हो, तुम्हाला कसं वाटतंय एकदा मला अवश्य सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते. जर आवडला असेल ना तर लाईक करा, मित्राला सुद्धा शेअर करा, आणि आपलं जे चॅनल आहे ना याला सबस्क्राईब करा. चला, काय हरकत नाही. भेटू कमेंट केल्यानंतर, भेटू दुसऱ्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.